दिवसांपासून राजकारणातल्या भाषेची पातळी किती खालावली आहे, त्याचा स्तर किमान पातळीपेक्षा पण किती खाली ढासळलेला आहे याचं उदाहरण रोजच्या रोज आपण बघतो। कुठल्याही पक्षाचे नेते याला अपवाद राहिलेले नाहीयेत। पण आज तर हे सगळ्या लिमिट एक प्रकारे क्रॉस कोणी केल्या तर खासदार संजय दीना पाटील यांनी। लोकशाहीला हादरा देणारी ही बातमी आहे, कारण ईशान्य मुंबईचे लोकसभेचे खासदार संजय दीना पाटील हे नेमके खासदार आहेत की ते गावगुंड आहेत, हा प्रश्न उपस्थित झाला। याचं कारण म्हणजे खासदार महोदयांनी आज पत्रकारांच्या समोर वापरलेली भाषा। पत्रकार त्यांचं काम करत होते। पत्रकार संजय राऊतांनी संजय दीना पाटील यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांना जे पत्र पाठवलंय त्याविषयी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले होते। आता यावरती खासदार महोदयांनी शांतपणे प्रतिक्रिया देणं किंवा मला प्रतिक्रिया द्यायची नाहीये असं स्पष्टपणे सांगणं किमान अपेक्षित होतं। पण पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती उत्तराच्या ऐवजी संजय दीना पाटलांनी थेट धमकी देणं सुरू केलं। ते इतक्यावरच थांबले नाहीत, पत्रकारांनी त्यांनी शिवीगाळ सुद्धा केली। लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्ही जनतेच्या दरबारातनं निवडून येता तेव्हा प्रश्नांना संयमानं उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी ही आपोआपच प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या खांद्यावरती असते, कारण तो जनतेचा सेवक असतो, जनतेचा प्रतिनिधी असतो। मात्र गेल्या काही दिवसात नेत्यांच्या घसरलेल्या भाषेचा दर्जा ही राजकीय संस्कृतीला अधःपतनाकडे घेऊन जाणारी एक घडामोड ठरली आहे। राजकीय चिखलफेकीच्या वेळेला वापरले जाणारे शब्द अर्वाच्य आणि अश्लीलतेला सुद्धा लाजवणारे असतात, हे अनेकदा आपण पाहिले। काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांच्या विरोधात गोपीचंद पळेकरांनी वापरलेली भाषा अतिशय हीन दर्जाची होती। तर कोण होता शिवाजी या पुस्तकावरनं झालेल्या वादावेळी शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला धमकी देताना गलिच्छ शब्दांची लाखोली वाहिलेली। त्यामुळे अशा मुजोर आणि गुंडगिरीला खतपाणी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना वेळीच आवर घालणं गरजेचं बनलंय, नाहीतर तो भविष्यकाळ दूर नाही जेव्हा राजकारणात नेत्यांची नाही तर गुंडांची मक्तेदारी असेल। अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी। इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे, घे रेकॉर्ड कर। इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा बाजू कशाला, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। काय बोलू दे, अरे काय बोलू, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता। तुम्ही दिली बरोबर आहे, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर, पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर, सांगतोय बस झाला, सहन केलं खूप। हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर, तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे। तर या घटनेतली आश्चर्यकारक गोष्ट हीच आहे की पोलिसांच्या समोरच संजय दीना पाटील यांनी एक प्रकारे पत्रकारांना थेट धमकी दिलेली आहे। संजय दीना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना असंसदीय भाषा वापरली, धमक्या दिल्या आणि याच मुद्द्यांवरनं त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। जर कोणी धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे करायला, त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे। ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाही आहेत। त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत। मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा, एवढं दाखवा। म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात, हे सगळं एका बाजूला। एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल
तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा, चला. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला शिवीगाळ करणं, धमक्या देणं मारण्याच्या, म्हणजेच मला वाटतं की हा व्यक्ती, हा खासदार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर याच्या डोक्यात सत्तेची नशा गेली आणि त्या नशेमध्ये हा व्यक्ती बरडतो आहे असं मला वाटतं. मी याचा निषेध करतो आणि माध्यमाची संजय दिना पाटलांना माझं सूचना आहे आणि सांगणं आहे की माध्यमांना ज्या पद्धतीने तुम्ही बोललात त्वरित माफी मागा. तर संजय दिना पाटलांनी माफी मागायला हवी असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी निषेध केला. पण आपले नवे सहकारी बनलेले संजय दिना पाटील यांचं हे वक्तव्य सावरून घेणं आणि त्यांना सांभाळून घेणं हे शिवसेनेच्या, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसाठी बरंच अवघड बनलं होतं. त्यांना खूप कसरत करावी लागली. पण या सगळ्या कसरती दरम्यान सगळ्यांनी संजय दिना पाटलांना पाठीशी घातल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध तर कोणी केलाच नाही. उलट त्यांना सगळ्या नेत्यांनी सांभाळून कसं घेतलं तुम्हीच पहा. कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं. कोणावरचा ताव कोणावर काढायचा अशातून झालेला भाग आहे. तुम्ही पण मनावर घेऊ नये. तिथंच हे चांगलं नाही आहे आणि त्याच्यासाठीच तर आम्ही दिलगिरी त्यांच्याकडून मी व्यक्त नाही, पण त्यांनी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? त्यांना पण ते पण करेल, न करायला काय झालं. आणि पत्रकार काही त्यांचे दुश्मन आहे. अनावधानाने त्याकडून असं एखादं वक्तव्य गेलं असेल. संजय पाटील खूप चांगला माणूस आहे. जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तेव्हा पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो, बाकी दुसरा कोण येणारा नाही. असं धावून येतात. निवडून येणारा माणूस आहे. जर त्याच्या अनावधानाने त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. बस. गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटीलवर साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तो काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नाही. संजय दिना पाटलांच्या कारनाम्यानंतर त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याच्या नंतर सगळ्यांचं लक्ष लागलेलं ते एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेकडे. कारण एकनाथ शिंदे हे आता संजय दिना पाटील यांचे नेते आहेत. तर पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलांना समज देण्याच्या ऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांची पाठराखणच केली आणि सोबतच एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या भाषेकडे सुद्धा बोट दाखवलंय. अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांचे अपमानजनक तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करा. तुम्ही जर शिवी दिली असेल तर मला दाखवा. याला शिवी म्हणतात. संतापून एखादा अपशब्द तोंडातून निघणं आणि मी तुझी हत्या करीन, माझी तुझा खून करण्याची क्षमता आहे, मी तुझ्यावर बॉम्ब टाकेन आणि मी खरोखर बॉम्ब टाकेन, मी आधी 5 लोक ठार केलेले आहेत, अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि गद्दारांना शिवी देणं ह्याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा. दिना पाटील आणि सुरुवातीला संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काहीशी सावध प्रतिक्रिया दिली होती. माहिती घेतो मग भाष्य करतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. पण त्यानंतर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते. सोबतच एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटलांना समज द्यावी असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती आहे. कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील. त्यामुळे मला याची काही कल्पना नाही
सगळी माहिती घेऊनच याच्यावर बोलणं योग्य होईल. मी पहिले माहिती घेतो काय घडलंय. कोणीही कोणालाही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही. पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही. आपल्याला माहिती आहे मी नागपूरहून आलो आहे आत्ता प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. कल्पना घेऊन मग बोल. आणि संजय दिना पाटील यांच्या घरी आज पत्रकार का गेले होते तर संजय राऊतांनी संजय दिना पाटील यांच्या एका वक्तव्याचा रेफरन्स घेऊन मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवलं की संजय दिना पाटील एक प्रकारे जी धमकीवजा भाषा वापरतात त्या भाषेबद्दल त्यांच्यावरती कारवाई केली जावी. आता संजय राऊतांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रावरती तुमची प्रतिक्रिया काय हे विचारण्यासाठी जेव्हा पत्रकार संजय दिना पाटलांच्या घरी गेले होते तेव्हा मात्र संजय दिना पाटलांनी पत्रकारांना शिवीगाळ सुरू केली. याआधी आपण 5 लोकांना ठार केलं होतं असं धक्कादायक वक्तव्य संजय दिना पाटलांनी एका मुलाखतीदरम्यान केलं. त्याचाच उल्लेख संजय राऊतांनी आपल्या पत्रात केला. संजय दिना पाटलांनी कोणत्या 5 लोकांची हत्या केली होती याचा तपास व्हायला हवा अशी मागणी करत या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांना या पत्रातनं केलेली आहे. मैं पुलिस विलिस के भरोसे पे नहीं, हम लोग हर चीज़ से इक्विप्ड रहते और आएंगे. और किसी मेरे को तो छोड़ दो, मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नज़र से भी देखा, घर में घुस के एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है. उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने. हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो. हाँ, आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले आहेत, कधी ठार केले आहेत, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तानं केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी, अतिरेक्यांनी दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे.